एस-एम-बी प्रिपरेशन आपल्या यूट्यूब चॅनलवरती सर्वांचं हार्दिक स्वागत आहे. तर मित्रांनो, या ठिकाणी जर पाहिलं तर बीड जिल्ह्याचा पेपर आपल्याला माहिती आहे 22 फेब्रुवारीला होणार आहे. अतिशय मोजके दिवस आपल्या हातामध्ये आहेत पहा. त्यामुळेच मित्रांनो या ठिकाणी आपण फर्स्ट रिव्हिजनसाठी बघा वन लाईनर क्वेश्चन आणलेत बीड जिल्ह्याविषयी. तुम्हाला जर या व्हिडिओची पीडीएफ पाहिजे असेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपण बघा बीड जिल्ह्याची व्हॉट्सअप ग्रुप तयार केलेला आहे बघा. स्पेशल व्हॉट्सअप ग्रुप तयार केलेला आहे पहा. त्यावरती तुम्ही क्लिक करा. डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्या व्हॉट्सअप ग्रुपची लिंक आहे. क्लिक करून तो ग्रुप तुम्ही नक्की जॉईन करा. किंवा जो काही या ठिकाणी आपला 9325230840 हा जो काही व्हॉट्सअप नंबर आहे, मला हाय करा. मी तुम्हाला व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन करून टाकेल. त्यामुळे लवकरात लवकर निर्णय घ्या. लगेच पहिल्यांदा जाऊन तो ग्रुप जॉईन करा. चला आपण पाहिला एक भाग पाहिलेला आहे. त्याच्यानंतर भाग 2 मधले आपण काही प्रश्न बघूयात. तर बघा, बीड जिल्ह्यातील कोणत्या तालुक्यातील सर्वाधिक क्षेत्र सिंचनाखाली आहे? तर मित्रांनो, सर्वात जास्त जे काही क्षेत्र आहे सिंचनाखाली तर गेवराईमध्ये पहा. कुठं? गेवराई या ठिकाणी. जिल्ह्यामधील कोणत्या तालुक्यात सर्वात कमी जलसिंचन आहे? तर वडवणी मित्रांनो आपलं बरोबर उत्तर आहे पहा. पुढचा प्रश्न मित्रांनो, माजलगाव धरणाची उंची किती आहे? तर माजलगाव धरणाची उंची मित्रांनो किती आहे? तर 31 मीटर इतकी काय पहा माजलगाव धरणाची उंची आहे. मांजरा धरण हे कोणत्या तालुक्यात आहे? काय प्रश्न आहे? मांजरा धरण हे कोणत्या तालुक्यामध्ये आहे? तर मित्रांनो लक्षात ठेवा, केज तालुक्यामध्ये आपल्याला पाहायला मिळतं. कुठं? केज. मांजरा धरणाची उंची किती आहे? तर मित्रांनो 25.5 मीटर इतकी उंची पहा मांजरा धरणाची. पुढचा प्रश्न मित्रांनो, बीड तालुक्यामध्ये कोणतं धरण आहे? तर बिंदुसारा धरण मित्रांनो आपल्याला पाहायला मिळतं. श्री क्षेत्र चाकरवाडी ठिकाणी कोणत्या महापुरुष मध्ये आहे? तर श्री ज्ञानेश्वर माऊली आपलं योग्य उत्तर आहे पहा. परळी या ठिकाणी ज्योतिर्लिंग 12 ज्योतिर्लिंगापैकी कितवं ज्योतिर्लिंग मानण्यात येतं? तर मित्रांनो लक्षात ठेवा, 5वं ज्योतिर्लिंग आहे त्या ठिकाणी. कितवं? 5वं. कपिलेश्वर या ठिकाणी कपिलधार येथील श्री मन्मथ स्वामी महाराज यांची कोणती साहित्य रचना प्रसिद्ध आहे? तर लक्षात ठेवा मित्रांनो, अष्टांग चरणे ही साहित्य रचना या ठिकाणी प्रसिद्ध आहे पहा. मित्रांनो, आपल्या सगळ्यांना माहिती आहे बघा, बीड पोलीस पाटील भारताचा जो काही पेपर आहे तो बघा या ठिकाणी 22 फेब्रुवारीला होणार आहे पहा. अतिशय मोजके दिवस आहेत आणि 26 जानेवारी निमित्त मित्रांनो ऑफर फक्त आजच्या दिवस असणार आहे. यामध्ये मित्रांनो तुम्हाला 200 रुपयाच्या पीडीएफ 10,000 प्रश्नाच्या फक्त 199 रुपयाला मिळणार आहेत पहा. अतिशय चांगली सुवर्ण संधी बघा. तुम्ही इथून मागचे व्हिडिओ पहा. 250 रुपयाच्या कमी आपण पीडीएफ देत नसतो, कारण की पीडीएफ ला भरपूर चांगली क्वालिटी आहे. तुम्हाला या ठिकाणी बीड जिल्ह्याचे प्रश्न मिळणार आहेत, चालू घडामोडी मिळणार आहेत, त्याचबरोबर सगळे टॉपिक तुम्हाला मिळणार आहे बघा. गणित बुद्धिमत्ता सकट मिळणार आहे पहा. त्यामुळे मित्रांनो आजच्या दिवस ही ऑफर असणार आहे. 250 रुपयाच्या पीडीएफ फक्त 26 जानेवारी प्रजासत्ताक दिनानिमित्त 199 रुपयाला मिळणार आहेत पहा. त्यामुळे लवकरात लवकर सगळ्यांनी फोन पे आणि गुगल पे मध्ये जायचंय. 9325230840 हा आपला फोन पे गुगल पे नंबर आहे. यावरती तुम्हाला 200 रुपयाचे जे काही पीडीएफ आहेत मित्रांनो 250 रुपयाचे आहे, त्या फक्त 199 रुपयाला मिळणार आहेत. त्यामुळे 199 रुपये तुम्हाला या ठिकाणी पेमेंट करायचं आहे पहा आणि त्याचा स्क्रीनशॉट याच नंबरला पाठवायचा आहे पहा. मित्रांनो, गावातल्या गावामध्ये नोकरी आहे, योग्य दिशेने अभ्यास करा, यश नक्कीच तुमच्या हातात आहे पहा. त्यामुळे मित्रांनो हा चान्स सोडू नका. तुमच्या गावामधली तुमची जागा फिक्स आहे पहा. तुमच्या कॅटेगरीला ती जागा असेल तर बघा या ठिकाणी दुसऱ्याला फॉर्म भरता येत नाही. त्यामुळं संधीचं सोनं करा. या ठिकाणी जर पाहिलं तर ही भरती मित्रांनो वारंवार येत नसते पहा. ज्यावेळेस जागा रिक्त होतील तेव्हाच निघत असते. जशी पोलीस भरती मित्रांनो दरवर्षी निघते, तशी पोलीस पाटील भरती मित्रांनो खूप दिवसातून निघते. त्यामुळं संधीचं सोनं करून घ्या पहा. फक्त आजच्या दिवस वापर आहे मित्रांनो. 26 जानेवारी निमित्त ऑफर असणार आहे. 10,000 प्रश्न मिळणार आहे मित्रांनो. 250 रुपयाला नाही तर मित्रांनो 199 रुपये तुम्हाला या ठिकाणी फोन पे गुगल पे करायचे आहेत. मी तुम्हाला एका मिनिटामध्ये सगळ्या पीडीएफ पाठवून देणार आहे. 9325230840 मित्रांनो हा आपला फोन पे गुगल पे नंबर आहे. संधीचं सोनं करा मित्रांनो. बोटावर मोजण्याजोगे दिवस आहेत पहा. शेवटच्या दिवसामध्ये सुद्धा आपल्याला या ठिकाणी पहा मॅच जिंकता येते बघा. शेवटच्या ओव्हरमध्ये सुद्धा क्रिकेटची मॅच जिंकत असते. तसंच बघा शेवटच्या महिन्यामध्ये जो काही ताकद लागते बघा ती पूर्ण वर्षामध्ये लागत नसते. त्यामुळे जबरदस्त पुश करायचं आहे पहा आणि जबरदस्त अभ्यास करायचा आणि आपलं नाव फायनल लिस्ट मध्ये आलंच पाहिजे असं या ठिकाणी आपल्याला करून दाखवायचं आहे. त्यामुळे लवकरात लवकर योग्य दिशेने अभ्यास करण्यासाठी 10,000 प्रश्नाचे पीडीएफ असणार मित्रांनो. फक्त आजच्या दिवस मित्रांनो 199 रुपयाला आहे. नाहीतर मित्रांनो परत ही 250 रुपयाला होणार आहे. त्याच्यानंतर मित्रांनो तुम्हाला डिस्काउंट भेटणार नाही. त्यामुळे लवकरात लवकर घ्या. 200 रुपये मित्रांनो 199 रुपये आपण कुठेही खर्च करतो. जास्त काय सांगत नाही. 9325230840 मित्रांनो आपला फोन पे गुगल पे नंबर आहे. यावरती 199 रुपये पाठवा आणि त्याच नंबरला मित्रांनो त्याचा स्क्रीनशॉट सेंड करा. मी तुम्हाला एका मिनिटामध्ये सगळ्या पीडीएफ पाठवून देईल. नगरपालिकेची स्थापना कोणत्या वर्षी झाली? तर 1952 मध्ये मित्रांनो
बीड नगरपालिकेची स्थापना झाली पहा. कोणत्या वर्षी वडवणी तालुक्याची निर्मिती करण्यात आली? तर 1999. आता हे कसं लक्षात ठेवायचं वडवणी, तर एखाद्या मित्राची 1999 जन्मतारीख असेल त्यानुसार ठेवून टाकायचं. संत भगवान बाबा मंदिर कोणत्या तालुक्यामध्ये? तर वडवणी मध्ये मित्रांनो आपल्याला पाहायला मिळतं. राजा हरिश्चंद्राचं भारतातील एकमेव मंदिर कोणत्या ठिकाणी आहे? तर हरिश्चंद्र पिंपरी या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतं. वडवणी तालुका कोणत्या विधानसभा मतदारसंघामध्ये येतो? तर माजलगाव. लक्षात ठेवा मित्रांनो, वडवणी तालुका हा कोणत्या विधानसभा मतदारसंघात येतो? तर माजलगाव. वडवणी हे ठिकाण कोणत्या उत्पादनासाठी प्रसिद्ध आहे? तर मित्रांनो लक्षात ठेवा, कापड उत्पादनासाठी प्रसिद्ध आहे पहा. पाटोदा शहर कोणत्या नदीच्या सानिध्यात वसला आहे? तर मांजरा. लक्षात ठेवा मित्रांनो, मांजरा आपल्या या ठिकाणी बरोबर उत्तर आहे पहा. पाटोदा तालुका कोणत्या विधानसभा मतदारसंघामध्ये येतो? तर आष्टी विधानसभा मतदारसंघामध्ये. नायगाव मयूर अभयारण्य कोणत्या तालुक्यात आहे? पाटोदा तालुक्यामध्ये पहा. श्री रामदास स्वामी यांचं शिष्य उद्धव स्वामी महाराज यांची समाधी कोणत्या शहरात आहे? तर मित्रांनो लक्षात ठेवा, केज या शहरामध्ये आपल्याला पाहायला मिळते. कुठं? केज. केज तालुक्यामध्ये मांजरा नदीवर कोणत्या ठिकाणी धरण बांधण्यात आलं आहे? तर धनेगाव मध्ये. मित्रांनो याचं योग्य उत्तर आहे पहा. लक्षात ठेवायचं आहे धनेगाव मध्ये. पुढचा प्रश्न आहे मित्रांनो, केज तालुक्यामध्ये कोणत्या ठिकाणी जनावरांचा बाजार भरतो? तर साळेगाव या ठिकाणी जनावरांचा बाजार भरतो. शिरूर कासार तालुका कोणत्या विधानसभा मतदारसंघामध्ये येतो? तर बीड मतदारसंघामध्ये येतो पहा. चला पुढचा प्रश्न आहे मित्रांनो, माजलगाव हे शहर कोणत्या नदीच्या काठावर वसलेलं आहे? तर सिंदफणा नदीच्या काठावर वसलेले पहा. सिंदफणा नदीवर माजलगाव धरण हे कोणत्या प्रकल्पाचा भाग आहे? तर जायकवाडी. लक्षात ठेवा मित्रांनो, जायकवाडी याचे योग्य उत्तर आहे. माजलगाव नगरपालिकेची स्थापना केव्हा झाली? तर 1953 मध्ये. कधी झाली पहा? 1953 मध्ये. गेवराईचं पूर्ण नाव काय होतं? तर गौराई होतं पहा. पूर्वीचं नाव काय होतं? गौराई होतं. ऐतिहासिक राक्षस भवन हे ठिकाण कोणत्या नदीकाठी आहे? तर लक्षात ठेवा मित्रांनो, हे कोणत्या नदीकाठी आहे? तर गोदावरी नदीकाठी आपल्याला पाहायला मिळतं. गेवराई तालुक्यात कोणत्या ठिकाणी एकलिंगेश्वराचं मंदिर आहे? तर पाडळशिंगी आपल्या या ठिकाणी बरोबर उत्तर आहे पहा. लक्षात ठेवा, पाडळशिंगी. गेवराई तालुका कोणत्या पिकाच्या उत्पादनासाठी प्रसिद्ध आहे मित्रांनो? तर कापूस पिकाच्या उत्पादनासाठी प्रसिद्ध आहे. कोणत्या? कापूस. कोणत्या नदीच्या तीरावर आंबेजोगाई शहर वसलेलं आहे? तर मित्रांनो लक्षात ठेवा, जयंती नदी. जयंती नदी हे बरोबर उत्तर आहे. शहराचं ग्रामदैवत कोणतं? तर माता योगेश्वरी देवी. लक्षात ठेवायचे पहा. मराठवाड्याची सांस्कृतिक राजधानी म्हणून कोणत्या शहराला ओळखण्यात येतं? तर मित्रांनो लक्षात ठेवा, अंबाजोगाई. लक्षात ठेवा, अंबाजोगाई. आशिया खंडातील पहिलं ग्रामीण वैद्यकीय रुग्णालय कोणत्या शहरात उघडण्यात आलं? तर मित्रांनो हे अंबाजोगाईमध्ये उघडण्यात आलं. धारूर नगरपालिकेची स्थापना कधी झाली? तर 1953 झाली. धारूर नगरपालिका कोणत्या विधानसभा मतदारसंघात येतो? तर माजलगाव मध्ये येतो पहा. धारूर शहराचं ग्रामदैवत कोणतं आहे? तर धारेश्वर आहे मित्रांनो. कोणतं आहे? धारेश्वर. धारूर हे ठिकाण कोणत्या व्यापारासाठी प्रसिद्ध आहे? तर खावा व्यापारासाठी प्रसिद्ध आहे. आष्टी नगरपालिकेची स्थापना केव्हा करण्यात आली? तर 1964 ला मित्रांनो करण्यात आली. आष्टी तालुक्यातील कोणत्या ठिकाणी श्री मच्छिंद्रनाथ संजीवन समाधी आहे? तर सावरगाव या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. आष्टी तालुक्यातील कोणत्या क्रांतिकारकाने 1818 साली इंग्रजाविरोधामध्ये उठाव केला होता? तर धर्माजी प्रतापराव गर्जे. क्रांतिकारक धर्माजी प्रतापराव गर्जे यांचं जन्मगाव कोणतं आहे? तर हांताला. लक्षात ठेवा, हांताला आहे पहा. संत कवी मुकुंदराज कोणत्या संप्रदायाशी संबंधित होते? तर नाथ संप्रदाय. कोणता? नाथ संप्रदाय. कवी दासोपंत यांचं पूर्ण नाव काय आहे? तर दासो दिगंबर देशपांडे. कवी दासोपंत यांनी कोणत्या टोपण नावाने लेखन केलं आहे? तर दिगंबरानुचर या नावाने केले पहा. 40 फूट लांब 4 फूट रुंद अशा कापडावर पंचीकरण अध्यात्म ज्ञानाचा विषय चित्रीकृत करून मांडलेली लेखन संपदा म्हणजे पासुडी होय. श्री संत मन मन्नथ स्वामी यांनी कोणता ग्रंथ लिहिला आहे? तर परम रहस्य हा ग्रंथ लिहिलेला पहा. चला पुढचा प्रश्न आहे, श्री भगवान बाबा महाराज यांचं जन्मगाव कोणतं आहे? तर सावरगाव आहे पहा. हैदराबाद स्वातंत्र्य संग्रामाच्या आठवणी हा ग्रंथ कोणी लिहिला आहे? तर स्वामी रामानंद तीर्थ यांनी लिहिलेला आहे पहा. मराठवाडा मित्र मंडळ या संस्थेची स्थापना कोणी केली? तर सदाशिव मार्तंड गर्ग यांनी केली पहा.
भारत सरकारच्या वतीने देण्यात येणारा पद्म पुरस्कार मिळवणारे बीड जिल्ह्यामधील पहिली व्यक्ती कोण आहे तर शंकर बापू आपेगावकर. लक्षात ठेवा, शंकर बापू आपेगावकर. नेक्स्ट पहा, शंकर बापू आपेगावकर हे कोणत्या क्षेत्राशी संबंधित आहेत ते पखवाद वादन. पहा, लक्षात ठेवा, पखवाद. बीडचा छोटा सुभाषाशी कोणाला संबोधण्यात येतं तर श्रीनिवास खोत यांना संबोधण्यात येतं. पहा, बीड जिल्ह्याच्या दक्षिण मध्य भागास कोणत्या नावाने संबोधण्यात येतं तर मांजरथडी या नावाने संबोधण्यात येतं. पहा, जिल्ह्यामधील कोणत्या ठिकाणी प्राचीन कालीन अड्ड्यासाठी प्रसिद्ध आहे तर नागनाथ मानूर हेच योग्य उत्तर आहे. पहा, धारूर किल्ल्याचं नाव काय आहे तर फतेहाबाद किल्ला हे नाव आहे. पहा, धारूर हे शहर कोणत्या धातूच्या व्यापारासाठी प्रसिद्ध आहे तर सोने चांदी. वडवणी हे शहर कोणत्या व्यापारासाठी प्रसिद्ध आहे तर हातमागावरील टेरिकॉटच्या कापडासाठी प्रसिद्ध आहे. नेक्स्ट मित्रांनो, रामायणाशी संबंधित असणारं बीड जिल्ह्यातील ठिकाण कोणतं आहे तर जटाशंकर मंदिर. लक्षात ठेवा, जटाशंकर मंदिर. बीड जिल्ह्यामधील एकमेव नगरपंचायत कोणत्या शहरात आहे तर केज मध्ये. पहा, मित्रांनो, मानवलोक या सेवाभावी संस्थेचं मुख्यालय कोणत्या ठिकाणी आहे तर अंबाजोगाई या ठिकाणी. पहा, नेक्स्ट मित्रांनो, निजामशाहीमध्ये अंबाजोगाई शहराचं नाव काय होतं तर मोमिनाबाद हे होतं. पहा, लक्षात ठेवायचं आहे. बीड जिल्ह्यामधील कोणत्या संताला संत एकनाथांचे समकालीन म्हणून ओळखण्यात येतं तर दासोपंत. मानवलोक या संस्थेची स्थापना कोणी केली तर डॉक्टर द्वारकादास लोहिया यांनी केली. पहा, बीड जिल्ह्यामधील आंतरराष्ट्रीय पातळीवर क्रिकेट खेळणारा खेळाडू कोणी संजय बांगर. गेवराई तालुक्यात दलवाडा या ठिकाणी कोणत्या देवीचं मंदिर आहे तर त्वरिता देवीचं मंदिर आहे. पहा, बीड जिल्ह्यात सर्वात शेवटी अस्तित्वात आलेले तालुके वडवणी, शिरूर, कासारे. पहा, बीड जिल्ह्यामध्ये एकूण किती जिल्ह्यांच्या सीमा मिळालेल्या आहेत तर 6 जिल्ह्यांच्या सीमा मिळालेल्या आहेत. पहा, सरस्वती व वान या नद्या कोणत्या डोंगर रांगामध्ये उगम पावतात तर मित्रांनो लक्षात ठेवा, बालाघाट डोंगर रांगामध्ये उगम पावतात. बीड जिल्ह्याचं हवामान सर्वसाधारणपणे कसं आहे तर उष्ण आणि कोरडं हवामान आहे. पहा, लक्षात ठेवा, उष्ण आणि कोरडं. बीड जिल्ह्यामध्ये कोणतं अभयारण्य आहे तर मयूर अभयारण्य, नायगाव. बीड जिल्ह्यात पश्चिमेला कोणत्या तालुका आहे तर आष्टी तालुका आहे. बीड जिल्ह्याच्या पूर्वेस कोणता तालुका आहे तर आंबेजोगाई तालुका आहे. गोदावरी आणि सिंदफणा या दोन नद्याच्या संगमाचं ठिकाण कोणतं आहे मंजरत. लक्षात ठेवा, बीड जिल्ह्यामध्ये कोणत्या ठिकाणी जलविद्युत केंद्र आहे तर माजलगाव या ठिकाणी. पहा, बीड जिल्ह्यामध्ये कोणत्या ठिकाणी लेणे आहेत तर पारगाव या ठिकाणी लेणे आहेत. पहा, बीड जिल्ह्याचं सरासरी तापमान किती येतं 31 डिग्री ते 40 डिग्री सेल्सिअस. बीड जिल्ह्यामध्ये कोणत्या तालुक्यामध्ये सर्वात जास्त वनी आढळतात तर वडवणी. देवदेवळांचा जिल्हा म्हणून कोणता जिल्हा ओळखण्यात येतो तर बीड जिल्हा. मराठवाड्याचे हृदय म्हणून कोणत्या जिल्ह्यात संबोधण्यात येतं तर बीडलाच संबोधण्यात येतं. पहा, चालुक्य राजघराण्यातील कोणत्या राणीने बीड शहराचं नाव चंपावती नगर असं केलं तर चंपावतीच. बीड जिल्ह्यामध्ये एकूण किती नगरपंचायती आहेत तर मित्रांनो 5 आहेत. पहा, थर्मल पॉवर स्टेशन कोणत्या ठिकाणी आहे परळी वैजनाथ या ठिकाणी. पहा, बीड जिल्ह्यातील कोणत्या शहरात जोगाई देवी खोलेश्वर यांची प्राचीन मंदिर आहेत तर मित्रांनो आंबेजोगाई आपलं बरोबर उत्तर आहे. पहा, 17व्या शतकामध्ये श्री वैजनाथ ज्योतिर्लिंग मंदिराचा जीर्णोद्धार कोणी केला तर पुण्यश्लोक राणी अहिल्यादेवी होळकर यांनी केला. पहा, बीड जिल्ह्यामध्ये जालिंदरनाथाचं पुरातन मंदिर कोणत्या ठिकाणी आहे तर शिरूर तालुक्यामधील येवलवाडी या ठिकाणी. पहा, पुढचा प्रश्न मित्रांनो, श्रीकंकालेश्वर जल मंदिर कोणत्या ठिकाणी आहे तर हे बीड मध्ये. पहा, बीड जिल्ह्याचं शासकीय वैद्यकीय महाविद्यालय कोणत्या शहरात आहे तर अंबाजोगाई तालुका. पुढचा प्रश्न आहे. पहा, बीड जिल्ह्यामध्ये एकूण किती नगरपालिका आहेत तर 6 आहेत. पहा, तर बघा, बीड जिल्ह्यामधील कोणत्या तालुक्याची सीमा लातूर जिल्ह्याला मिळालेली तर आंबेजोगाईचं याचं योग्य उत्तर येईल. पहा, आंबेजोगाई. तर लवकरात लवकर पीडीएफ घेऊन टाका, ऑफर संपायला फक्त काही तास बाकी. पहा, 199 रुपयाला पीडीएफ फक्त आजचे दिवस असणार आहे. त्यामुळे लवकरात लवकर फोन पे मध्ये जा मित्रांनो आणि लगेच अभ्यास करा. कमी वेळेमध्ये जास्त अभ्यास करण्यासाठी आणि फास्ट रिव्हिजन साठी आपण हे बीड पोलीस पाटलाचे 10,000 प्रश्न तयार केलेत मित्रांनो. या संधीचं सोनं करून घ्या. फक्त या ठिकाणी 199 रुपयाला 26 जानेवारी म्हणजे प्रजासत्ताक दिवसानिमित्त असणार आहेत. फक्त काही तास बाकी ऑफर संपायला. त्यामुळे गावातल्या गावामध्ये चांगला चान्स भेटलेला आहे. ही संधी सोडू नका मित्रांनो, कारण की अशी संधी परत भेटत नसते.
योग्य दिशेने अभ्यास करा, रात्रीचा दिवस करा, दिवसाची रात्र एक करा, निगेटिव्ह लोकांपासून दूर राहा आणि आपला आपला फोकस करा मित्रांनो. हीच आपल्याला काहीतरी करून दाखवण्याची संधी भेटलेली पहा. या संधीचं सोनं या दिवसामध्ये करून दाखवा. अतिशय गोल्डन चान्स भेटलेला पहा. 22 तारखेपर्यंत सगळे प्रश्न तोंडीपाठ करा. चांगल्या प्रकारे अभ्यास करा मित्रांनो. 100% यश आपलं हातामध्ये येणार आहे पहा. त्यामुळे संधीचं सोनं करा मित्रांनो. लवकरात लवकर सगळ्यांनी पीडीएफचा लाभ घ्या. 250 रुपयाची पीडीएफ फक्त या ठिकाणी मित्रांनो 10,000 प्रश्नांची 199 रुपयाला असणार आहे मित्रांनो. कारण की पहा, प्रजासत्ताक दिवसानिमित्त ही ऑफर असणार आहे. ऑफर संपायला फक्त थोडे तास बाकीत पहा. लवकर घाई करा. कुठं पण पैशाकडे पाहू नका मित्रांनो. 199 रुपये तुम्ही कुठेही खर्च करतात. साधं बघा, आपल्याला या ठिकाणी जर कुठं जाऊन यायचं म्हणलं तरी पण 200 रुपयाचं पेट्रोल लागतं. कुठं जेवायचं म्हणलं तरी पण खर्च होतात. त्यामुळं योग्य दिशेने इन्व्हेस्टमेंट करा, गुंतवणूक करा. नक्कीच तुमची नोकरी पक्की होईल पहा. त्यामुळे लवकरात लवकर घ्या मित्रांनो. वेळ फार कमी आहे पहा.